गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव संगीत डांगे. तर आपण आज चालू करूया चॅप्टर नंबर 4 कम्युनिकेशन 2015 पासून आलेले सर्व प्रश्न. तर याच्यातला पहिला प्रश्न जे की आता आपण बघत होतो पण नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. ओके, सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सो फॉर दॅट यू शुड नो व्हॉट इज द व्हर्बल कम्युनिकेशन. आता या व्हर्बलमध्ये काय होते, व्हर्बलमध्ये आपण ओरल किंवा रिटर्न लँग्वेजचा वापर करू शकतो. ओरल अँड रिटर्न, ओरल अँड रिटर्न लँग्वेजचा वापर करू शकतो. पण नॉन व्हर्बलमध्ये काय करतो आपण? नॉन व्हर्बलमध्ये एक तर फेशियल, फेशियल म्हणजे ते फेशियल नाही, ते काय असते ते तुमचं ब्युटी पार्लरवालं फेशियल नाही, आम्हाला माहित नाही ते काय आहे, ते नाही. ओके, फेशियल किंवा बॉडी एक्सप्रेशनवरून पुढच्या माणसाला आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. आता यांनी प्रश्नामध्ये विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल. म्हणजे या चारपैकी नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल कोणतं नाही आहे, कोणतं नाही आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की याच्यातलं व्हर्बल कम्युनिकेशनचं उदाहरण कोणतं आहे. सीधं सीधं नॉन व्हर्बल नाही म्हणजे ते व्हर्बल आहे. गॉट इट. तर व्हर्बल म्हणजे काय की ज्यामध्ये ओरल आणि रिटर्न लँग्वेजचा वापर केला जातो. नॉन व्हर्बल म्हणजे काय की तिथं ओरल आणि रिटर्न लँग्वेजचा वापर केला जात नाही. म्हणजे तिथे इशारे आले, इशारो इशार म्हणतो ना आपण, ते इशारे करतो एकमेकांना, ते इशारे नॉन व्हर्बलमध्ये आले. व्हर्बलमध्ये ओरल अँड रिटर्न लँग्वेज आले. आता इशारे म्हणजे काय, ज्यावेळेस भाषेचा शोध लागला नव्हता, ज्यावेळेस भाषेचा शोधच लागला नव्हता जवळपास कितीतरी वर्ष अगोदर, त्यावेळेस पण माणसं एकमेकांसोबत काय ते वार्तालाप करायचे. पण त्यावेळेस भाषा नव्हती. त्या दोघांमधलं एक जे हे आहे, एक बॅरियर आहे किंवा एक पूल आहे दोन व्यक्तींमधला किंवा त्या दोन माणसांमधला किंवा त्या दोन स्त्रियांमधला. ते एक पूल म्हणजे एक भाषा नव्हती. त्यावेळेस ते काहीतरी इशारे करायचे एकमेकांना किंवा काही बॉडी लँग्वेज किंवा काही फेशियल एक्सप्रेशन काहीतरी ते करून दाखवायचे. तेव्हा पुढच्या माणसाला समजायचं की याचं म्हणणं काय आहे. आता एखाद्या वेळेस आपल्या समोर एखादा वाघ आला तर आपले चेहऱ्याचा सगळा रंग उडून जातो, कारण की आपल्याला तिथे त्यावेळेस सगळे सगळे देव दिसतात. सगळे देव, एकही देव राहणार नाही, सगळ्या देवाची आठवण होते की देवा मला वाचव. ओके, आणि ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यासमोर म्हणजे आपल्यासमोर असे पंचपक्वान किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान ठेवले तर आपल्या चेहऱ्यावरून समजतं की आपण किती आनंदित आहोत, किती खुश आहोत ते खाण्यासाठी. तर चेहऱ्याचे एक्सप्रेशनच काही गोष्टी बोलून जातात. जेव्हा एखादी स्वप्नातली सुंदर अशी गाडी, लॅम्बॉर्गिनी, मर्सिडीज G63, अजून BMW, फरारी, बुगाती वेरॉन, अशा काही वेगळ्या वेगळ्या गाड्या आपल्या डोळ्यासमोर आल्या तर आपल्या मुलांचं फक्त एक्सप्रेशन पाहायचे कसे होते. ओके, तुम्हाला काय वाटतं स्वप्न सुंदरी म्हणून स्वप्न सुंदरीची गरज कोणालाच नाही आजच्या काळात. ओके, जे आहे ते सगळा पैसा आहे. गिव्ह मी मनी, आय डोंट वॉन्ट एनिथिंग. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. कोणतं आहे मग? लेटर रायटिंग, फेशियल एक्सप्रेशन, पेस ऑफ स्पीकिंग किंवा सायलेन्स. आता तुम्ही सांगू शकता याच्यातलं. व्हर्बल, नॉन व्हर्बल विचारलं त्यांनी, म्हणजे नॉट नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल नाही म्हणजे व्हर्बल आहे. तर व्हर्बल म्हणजे काय? ओरल अँड रिटर्न. इथं लेटर रायटिंग मध्ये रिटर्न आलेला आहे, त्यामुळे याचा ऑप्शन नंबर ए इज राईट. ओके, दिस इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नेक्स्ट, ऑन विच क्रायटेरिया कम्युनिकेशन कॅन बी क्लासिफाईड टू इंट्रापर्सनल. ओके, इंट्रापर्सनल म्हणजे काय? स्वतःसोबत. ओके, स्वतःसोबत बोलणे. इंटरपर्सनल, दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलणे. ग्रुप, काही 4-5 व्यक्ती म्हणजे मोर दॅन 2 or 3 पीपल, त्याला आपण ग्रुप म्हणतो. आणि मास कम्युनिकेशन म्हणजे काय? एका सोर्स पासून तर लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे. जसं की मास कम्युनिकेशन म्हणजे आपल्या टीव्ही वगैरे, न्यूज चॅनल वगैरे येतात, कारण की एकाच जाग्यावरून जवळपास लाखो करोडो लोकांना कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. तर MSET ऑगस्ट 2015चा प्रश्न आहे हा. ओके, तर प्रश्न काय आहे? विच क्रायटेरिया communication can be classified into intrapersonal, interpersonal, group and mass communication. Medium of communication, number of participants in communication, message of communication, purpose of communication. आता मला पुढच्या एका व्यक्तीसोबत बोलायचं आहे की 2 व्यक्तीसोबत बोलायचं आहे की 5 व्यक्तीसोबत बोलायचं आहे की लाखो व्यक्तींसोबत बोलायचं आहे, हे डिपेंड कशावर राहणार आहे? माझ्या इच्छेवर नाही. जे माझी इच्छा आहे म्हणून तिथं तेवढे लोक किंवा तेवढी पॉप्युलेशन अवेलेबल प्रेझेंट पाहिजे. मला जर सगळ्या इंडियन क्रिकेट टीम सोबत बोलायची ही माझी खूप इच्छा आहे. इच्छा गेली बाजूला, इच्छेचं काही घेणं देणं नाही आहे. पण ती इंडियन क्रिकेट टीम इथं अवेलेबल पाहिजे ना. जर इथं प्रेझेंट असेल तर मी त्यांना बोलू शकल. म्हणजे
द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन. मी काय सांगितलं पहिलं उदाहरण, मला एकासोबत बोलायचं आहे, दोघांसोबत बोलायचं आहे, की तिघांसोबत बोलायचं आहे, की 15-20 जणांसोबत बोलायचं आहे. हे डिपेंड कशावर राहणार आहे. जर ते तिथं असेल तर मी त्यांच्यासोबत बोलू शकेल, इच्छा वेगळी राहिली. जर ते तेवढे माणसं एका जागेवर प्रेझेंट असतील तर मी त्यांना बोलू शकतो. मीन्स इट डायरेक्टली डिपेंड ऑन द नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन कम्युनिकेशन. ओके. जर एक जण असेल तर इंटर, एक म्हणजे मी एकटा असेल तर इंट्रा, दोघं असेल तर इंटर, काही जण असतील 5-6 जण तर ग्रुप, आणि लाखो असेल तर मास. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द ब्रेकिंग न्यूज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ न्यूज चॅनल. MS सेट ऑफ 2015चा प्रश्न आलेला आहे. अ न्यूज मेनली अबाउट शॉकिंग और वायलेंट, अ न्यूज मेनली बेस्ड ऑन पिक्चर टेकन बाय हिडन कॅमेरा, a short and developing news about an important event just discovered, a precise news focusing on investigation of a political correction. ओके. तुम्हाला एक सांगतो, कधी पण हे जे यांनी प्रश्न विचारलेला आहे ब्रेकिंग न्यूज बद्दल. ओके. ब्रेकिंग न्यूज म्हणजे ब्रेकिंग न्यूजचा खरा अर्थ काय आहे, जे न्यूज चॅनल वगैरे देतात, तर ब्रेकिंग न्यूज आपण कशाला म्हणल्या पाहिजे, सीधी सीधी गोष्ट सांगायचं म्हटलं तर कधी पण ब्रेकिंग न्यूज एका इम्पॉर्टंट टॉपिक बद्दलच असली पाहिजे. किंवा कुठेही अरे या गावात पाणी सापडलं, ही ब्रेकिंग न्यूज राहणार आहे का? नाही. किंवा या गावात 10 रुपये सापडले, हे ब्रेकिंग न्यूज राहणार आहे का? नाही. किंवा या 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 गावात 100 रुपयाची जुनी नोट सापडली, हे ब्रेकिंग न्यूज राहणार आहे का? नाही. या गावात एलियन सापडले, दॅट कॅन बी अ ब्रेकिंग न्यूज. ओके. कारण की ती इव्हेंटच सायंटिफिकली इम्पॉर्टंट आहे आणि ते व्हॅल्युएबल इव्हेंट आहे. इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. गॉट इट. सो अ शॉर्ट अँड डेव्हलपिंग न्यूज ऑफ अन इम्पॉर्टंट इव्हेंट. ओके. ऑफ अन इम्पॉर्टंट इव्हेंट असल्यामुळे आपण या ऑप्शनकडे पहिले फोकस करायचं, कारण त्या शब्दात ऑप्शनमध्ये त्यांनी इम्पॉर्टंट इव्हेंट दिलेला आहे. आणि जे पण न्यूजमध्ये ब्रेकिंग न्यूज दाखवतात, ओके, आजकालचे न्यूज चॅनल फालतू झालेले आहे. म्हणजे तसं म्हणजे फालतू तसं म्हणत नाही आम्ही, पण जस्ट अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, माझं ओपिनियन असं आहे की प्रत्येक गोष्टीला ते ब्रेकिंग न्यूज म्हणत आहे. 5-5 मिनिटाला ब्रेकिंग न्यूज येत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये न्यूज चॅनलला. एक काळ होता की म्हणजे इथून 5-10 वर्ष अगोदर फक्त 4-5 दिवसाला एखादी ब्रेकिंग न्यूज यायची. आता जर तुम्ही आता न्यूज चॅनल लावसाल, मी लाईव्ह दाखवू शकतो तुम्हाला, जर मी आता न्यूज चॅनल लावलं तिथं प्रत्येक 5-10-15-20 मिनिटाला कोणती ना कोणती ब्रेकिंग न्यूज येईल म्हणजे येईल. ओके. म्हणजे यांनी ब्रेकिंग न्यूजचा अर्थच नेमका बदलून टाकलेला आहे आत्ताच्या सोशल मीडियामध्ये आहे न्यूज चॅनलवाल्यांनी. ओके. आणि जे न्यूज आपल्याला न्यूज चॅनलवर भेटायला पाहिजे ते न्यूज चॅनलवर भेटत नाही, ते न्यूज आपल्याला सोशल मीडियावर भेटत आहे. ओके. सो अ शॉर्ट अँड डेव्हलपिंग न्यूज अबाउट अन इम्पॉर्टंट इव्हेंट जस्ट डिस्कवर्ड. एक शॉर्ट आणि इम्पॉर्टंट न्यूज जे की आत्ता भेटलेली आहे, किंवा आत्ता जसं की एखादी न्यूज असते की आपल्याला माहीत पडते की मग ज्यावेळेस आपल्या ताज हॉटेलला हल्ला झाला होता, त्यावेळेस माहीत झालं होतं की एका जागी म्हणजे काही आतंकवादी घुसलेले आहे म्हणून. ओके. सुरुवातीला असं माहित होतं की फक्त एका जागी भेटलेलं आहे म्हणून. तर ते पहिले नॉर्मल म्हणजे ती एक न्यूज तयार झाली होती. ओके. ती न्यूज पूर्ण संपली नव्हती. काही वेळानं असं अजून माहीत झालं की फक्त ते रेल्वे स्टेशनवर नसूनच एका हॉटेलला पण अजून काही आतंकवादी गेलेले आहे. त्यांना वाटलं फक्त 2च जागी असतील. मग काही वेळानं असं माहीत झालं की ते एका दुसऱ्या हॉटेलला पण गेलेले आहे आणि ताज हॉटेलला पण गेलेलं आहे आणि अजून एका ठिकाणी गेले आहे. असे जवळपास 5 ठिकाणी त्यांचे आतंकवादी घुसलेले आहे. ओके. ते एक न्यूज पहिली सुरू कुठून झाली ती 2 आतंकवाद्यापासून. मग मग या न्यूजबद्दल एक्सप्लेनेशन भेटलं, लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही वगैरे म्हणजे सेफ राहा, कुठं ज्या ठिकाणी ते जाऊ नका. मग आपल्या रेस्क्यू टीमनं जे काय प्रोसेस आहे तुम्हाला माहितीच आहे. त्यावेळेस काय झालं, मग सगळे आपण त्यांचे आतंकवादी पकडले. ओके. हां. तर ही कशी असली पाहिजे मग ब्रेकिंग न्यूज? शॉर्ट अँड डेव्हलपिंग न्यूज अबाउट अन इम्पॉर्टंट इव्हेंट जस्ट डिस्कवर्ड. गॉट इट. नेक्स्ट, what is the significance of the 1980s in the context of television in India? काय होतं 1980 मध्ये कॉन्टेक्स्ट ऑफ टेलिव्हिजन इन इंडिया? 15वा प्रश्न आहे. टेलिव्हिजन ट्रान्समिशन बिगेन इन इंडिया, DTH सर्व्हिस फॉर टेलिव्हिजन बिगेन इन इंडिया, रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क, प्रायव्हेटली ओन टीव्ही चॅनल वेअर अलाउड इन इंडिया. ओके. सो लक्षात ठेवा, याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी, प्रायव्हेटली ओन टीव्ही चॅनल्स वेअर अलाउड इन इंडिया. केव्हापासून? 1980 पासून. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, द राऊंड टेबल सिटिंग अरेंजमेंट. आता आपण बऱ्याचदा कॉन्फरन्स रूममध्ये बघतो, किंवा एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये बघतो, किंवा एखाद्या वेळेस आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो, किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसते की राऊंड टेबल असतो. राऊंड टेबल गोल असतो, किंवा असं असं थोडा अंडाकृती असतो.
अरेंजमेंट इन अ टिपल कॉन्फरन्स रूम फॅसिलिटेट्स. 15चा प्रश्न आहे, 2015 ऑगस्ट MS सेट. वन डायरेक्शनल कम्युनिकेशन, मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग्स द पार्टिसिपंट्स. टॉप डाऊन कम्युनिकेशन, बॉटम अप कम्युनिकेशन. ओके. तर ज्यावेळेस जे गोल आकाराचा एक टेबल असतो ते कम्युनिकेशन मध्ये का वापरला जातो, त्याचा म्हणजे मेन अर्थ काय आहे, त्यांना कम्युनिकेशन कसं करायचं आहे, वन डायरेक्शनल करायचं आहे की मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग द पार्टिसिपंट, कसं करायचं, त्याचा अर्थ ते काय, गोल टेबलवर ज्या असतो तिथं आपण कम्युनिकेशनसाठी बसतो. का बसतो त्या टेबलवर, कारण की जे पुढचा माणसाला आहे ते पुढचा व्यक्ती फेस टू फेस असलं पाहिजे. ज्यावेळेस कधी पण दोन व्यक्ती कम्युनिकेशन करणारे रिसिव्हर आणि सेंडर हे फेस टू फेस असतात, त्यावेळेस कम्युनिकेशन हे चांगल्या प्रकारे विदाऊट एनी डिस्टर्बन्स किंवा विदाऊट एनी काय म्हणते एक्स्ट्रा नीड आपण चांगल्या यानं करू शकतो. काही गैरसमज होणार नाही. ज्यावेळेस पुढचा व्यक्ती आपला फेस टू फेस बसलेला आहे, तुम्ही ते त्याला काय बोलणार, त्याला डायरेक्टली जाणार आहे. ज्यावेळेस दोघांमध्ये तिसरा येतो त्यावेळेस काहीतरी डाऊट क्लिअर होतात, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि जे जे काही चांगलं तुमची खिचडी बनत होती ती खिचडी खराब होणार आहे नक्कीच. कारण की दोघात तिसरा आता सगळं विसरा, ही सीधी गोष्ट आहे. त्यामुळे एक व्यक्ती इथं बसून आहे, एक व्यक्ती बसून आहे, हा याला बोलत आहे, हा याला बोलत आहे. जे काही दोघांचं कम्युनिकेशन आहे ते क्लिअर, ट्रान्सपरंट आणि फेस टू फेस राहील. क्लिअर, ट्रान्सपरंट आणि फेस टू फेस राहील, त्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. तर त्याचा मेन मोटो काय आहे, मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग द पार्टिसिपंट. ओके, गॉट इट. What communicative dimensions are added when PowerPoint presentation is used in teaching? Okay, MS 2015चा प्रश्न आहे. What communicative dimensions are added when PowerPoint presentation is used in teaching? काय काय आलं असेल त्यात, फक्त ओनली व्हिज्युअल आहे की फक्त ऑडिओ आहे की ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिज्युअल आहे की ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह आहे, काय आहे? डायरेक्ट याचं तुम्ही आन्सर सांगू शकता, ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह. सोपे प्रश्न आहे तर टाइमपास जास्त करायचा नाही. ओके, ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह. ऑडिओ पण आहे, व्हिज्युअल पण आहे आणि इंटरॅक्टिव्ह पण आहे. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, एखाद्या मुद्द्यावर दोघंही चर्चा करेल, मी प्रश्न विचारेल, तुम्ही त्याचं काय थोडं उत्तर सांगेल, त्याच्यावर मी अजून मग डीपली थोडं इंटरॅक्शन देईल. ओके. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फेस टू फेस इंटरपर्सनल कम्युनिकेशन विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट, म्हणजे चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे? ओके, MS स्टेट 2016चा प्रश्न आहे. Verbal signs or signal are more in terms of quantum and variety. Non-verbal signs or signal are difficult to control. हे चुकीचं विचारताय. ओके, इनकरेक्ट स्टेटमेंट कशाबद्दल विचारताय? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फेस टू फेस इंटरपर्सनल कम्युनिकेशन विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट. जेव्हा आपण फेस टू फेस बोलल त्यावेळेस आपण कोणती वापरेल, डायरेक्टली वर्बलच वापरेल. ओके, नॉन वर्बल नाही वापरणार, वर्बल वापरेल. म्हणजे आपण डायरेक्ट फेस टू फेस जे आहे ते आपण बोलेल एकमेकासोबत. सो non-verbal signs or signal are difficult to control. In case of confusion over meaning, verbal signs are trusted less. Non-verbal signs or signals are mostly involuntary. Okay, you can try it. याचा ऑप्शन नंबर माहित आहे, थोडं समजून सांगावं लागेल याचा. ओके, सो इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फेस टू फेस, म्हणजे फेस टू फेस आपण एक इंटरपर्सनल म्हणते, इंट्रा नाही, इंटरपर्सनल म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसोबत आपण बोलत आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट म्हणजे चुकीचं आहे ते. Verbal signs or signals are more in terms of quantum and variety. ज्यावेळेस आपण फेस टू फेस बोलतो ना, तर बोलताना आपल्या फेसवर काही ना काही एक्सप्रेशन येणार झाले, काही ना काहीतरी फेसवर एक्सप्रेशन येणार झाले, म्हणजे त्यावेळेस आपण नॉन वर्बल पण वापरत आहोत. वर्बल म्हणजे काय, फक्त ओरल अँड रिटर्न. नॉन वर्बल म्हणजे काय, त्यात फेशियल एक्सप्रेशन आले, बॉडी लँग्वेज आली. आणि ज्यावेळेस मी माझ्या पुढच्या व्यक्तीसोबत बोलत आहो, आता मी तुम्हाला सांगत आहो काही या मुद्द्याबद्दल, तर माझे बघा फेशियल काय एक्सप्रेशन येत आहे. ओके, तोंड तेवढं चांगलं नाही पण तोंडावर काही ना काही एक्सप्रेशन येत आहे, हातावरून पण काही ना काही बॉडी लँग्वेज होत आहे तुम्हाला सांगता सांगता. तर हे काय झाले, फर्स्ट वर्बल साइन ऑर सिग्नल आर मोर इन टर्म्स ऑफ क्वांटम अँड व्हेरायटी. इज इनकरेक्ट स्टेटमेंट विचारत आहे, चुकीचं. नॉन वर्बल, इथं फक्त वर्बल बद्दल दिलं आहे त्यांना, म्हणजे आपण जे काही करल ते फक्त बोलून लिहूनच दाखवेल. म्हणजे नॉन वर्बल म्हणजे चेहऱ्यावर एक्सप्रेशन येणार नाही, आपली बॉडी लँग्वेज होणार नाही. 100% हे चुकीचं असायलाच पाहिजे. दुसरे बघू शकता, नॉन वर्बल सिग्नल असायलाच पाहिजे. इन केस ऑफ कन्फ्युजन ओव्हर मिनिंग, वर्बल साइन्स आर ट्रस्टेड लेस. अजून
नॉन वर्बल साईन्स ऑर सिग्नल्स आर मोस्टली इनव्हॉल्युंटरी, हे दोन्ही तिन्ही ऑप्शन असतील पण हे नसल, त्याच्यामुळे ऑप्शन ए इज युअर आन्सर, बिकॉज दे आर आस्किंग इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट, कारण की वर्बल साईन्स ऑर सिग्नल आर मोर इन टर्म्स ऑफ क्वांटम अँड व्हरायटी म्हणते. फक्त वर्बल साईन आणि सिग्नलच असतील, नॉन वर्बल नसतील, फक्त वर्बल असतील जास्त याच्यात. ओके, बिकॉज वेन यू आर टॉकिंग टू सम अदर पर्सन, your face expression also you will show him what means, how the point is important or how that topic is important. Okay, then only the other person will talk with you with that effort. Okay, otherwise he will think that you are not serious about that topic, then he will leave that topic and just try to move on. Okay, in which of the following types of communication the potential for getting quick, significant and reliable feedback मॅक्झिमम कुठे भेटेल? MSN 2016चा प्रश्न आहे. मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन, अजून इंटरपर्सनल कम्युनिकेशन किंवा इंटर ग्रुप कम्युनिकेशन. सांगा लक्षात येईल. मास कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला फीडबॅक जास्त रिलायबल फीडबॅक भेटेल का? मास कम्युनिकेशन मध्ये तर फीडबॅक भेटणार नाही तुम्हाला, तसं म्हणायचं म्हटलं. ग्रुप कम्युनिकेशन किंवा इंटरपर्सनल कम्युनिकेशन, एका दुसऱ्या व्यक्तीसोबत जेव्हा तुम्ही बोलसाल तेव्हा, किंवा इंटर ग्रुप कम्युनिकेशन, जो ज्यावेळेस तुम्ही एका व्यक्तीसोबत बोलता ना, तुम्हाला फीडबॅक क्लिअर भेटेल, रिलायबल भेटेल, चांगला फीडबॅक तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल. तुम्ही 15-20 जणांसोबत भेटाल तर तुमचं बोलणं एक तर व्यवस्थित होणार नाही, तुम्हाला जे मुद्दा मांडायचा होता तुम्ही मांडू पण शकणार नाही, कारण दुसऱ्यांचं बोलणं पण त्याच्यात अडथळा आणू शकते. त्याच्यामुळे तर आन्सर विल बी इंटरपर्सनल कम्युनिकेशन. Identify the incorrect pair of media at its performance indicator from the following: newspaper circulation, cinema box office. Newspaper circulation, cinema box office. Just let me check the question. Question number 10. Newspaper circulation, cinema box office. Okay, cinema box office, television, TVD, and radio, ROD. Okay. So रेडिओ ROD इनकरेक्ट पेअर विचारलेला आहे, तर त्याचं असलं पाहिजे RAM. त्याचा फुल फॉर्म आहे रेडिओ ऑडियन्स मेजरमेंट. रेडिओ ऑडियन्स मेजरमेंट. ओके, so newspaper यांनी काय विचारलेलं आहे? आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ मीडिया अँड इट्स परफॉर्मन्स इंडिकेटर फ्रॉम द फॉलोइंग. द न्यूजपेपरचं परफॉर्मन्स कसं माहिती होईल? जितका जास्त सर्क्युलेट होईल, ते जितका जास्त लोक घेतील त्याला, तुम्ही त्या न्यूजपेपरचं परफॉर्मन्स चांगला आहे. जास्त लोक त्याला विकत घेत आहेत, 100% न्यूजपेपरचं परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून जास्त लोक त्याला विकत घेत आहेत. सिनेमा बॉक्स ऑफिस, जितका जास्त त्या बॉक्स ऑफिसमध्ये पैसे त्या सिनेमाद्वारे पैसा येईल, जितका जास्त सिनेमा चांगला राहील. तसं टेलिव्हिजनचं TVD आणि रेडिओ त्यांनी ROD दिलेला आहे, जे की चुकीचं ऑप्शन आहे. रेडिओचं असलं पाहिजे RAM, दॅट इज रेडिओ ऑडियन्स मेजरमेंट. ओके, रेडिओचं लक्षात ठेवा काय असलं पाहिजे, RAM असलं पाहिजे, नाही की ROD. म्हणजे ROD इज द रॉंग ऑप्शन अँड दे हॅव आस्क्ड अस इनकरेक्ट पेअर. ओके, इनकरेक्ट पेअर म्हणजे द आन्सर राहील ऑप्शन नंबर 4, रेडिओ, दॅट इज रेडिओ ऑडियन्स मेजरमेंट. न्यूजपेपरचं राहील सर्क्युलेशन, सिनेमाचं राहील बॉक्स ऑफिस, टेलिव्हिजनचं राहील TVD आणि रेडिओचं राहील RAM, that is radio audience measurement. In the context of FM radio, the abbreviation FM stand for, MS मे 2016चा प्रश्न आहे, frequency manipulation, frequency modulation, fidelity modifier, fidelity modulator. In context of FM radio, the abbreviation of FM stand for. सांगा आता. MS मे 2016चा प्रश्न आहे, सोपा आहे, यू कॅन ट्राय इट. म्हणजे हे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असणं आवश्यक नाही, कमी म्हणजे जर कोणी वाचलं असेल FMचा फुल फॉर्म काय किंवा ॲब्रिव्हिएशन काय आहे, तर तुम्हाला माहीत राहील की कशासाठी स्टँड राहतो. तो राहील फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ओके, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. गॉट इट.
The sitting arrangement in a typical classroom in which students face the teacher encourage a communication which ओके जे की वर्गात एक चांगली टिपिकल क्लासरूम विच स्टुडंट फेस द टीचर ओके एक अशी अरेंजमेंट केलेली आहे की सगळ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाला फेस झाला पाहिजे म्हणजे दिसले पाहिजे. एखाद्या वर्गात असं होतो की काही विद्यार्थी त्या साईडला त्या कॉर्नरला त्यामुळे ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट बघू शकत नाही ना की ते विद्यार्थी शिक्षकाला डायरेक्ट बघू शकत. ओके तो काय म्हणते अशी अरेंजमेंट की त्याद्वारे सगळे विद्यार्थी शिक्षकाकडे बघू शकतील आणि शिक्षक पण सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकेल. एनकरेज द कम्युनिकेशन which way we will see facilitates easy interaction among the student, give more communicative power to teacher for control, give equal communicative power to teacher and student, facilitates and multidirectional conversation. Okay, so multidirectional तर wrong येईल आणि facilitate easy interaction among the student. Okay, good. गिव्ह इक्वल गुड, गिव्ह मोर गुड. ओके लक्षात ठेवा कधी पण वर्गात जे मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर म्हणजे जे कम्युनिकेटिव्ह पॉवर आहे ती जास्त शिक्षकाची असली पाहिजे. ओके जर विद्यार्थ्यांची जास्त राहील तर वर्गात गोंधळ होईल. दोघाला जर इक्वल दिलं तर वर्गात शिक्षक हे कॉन्सन्ट्रेट म्हणजे मेन जे सेंटर राहील ते विद्यार्थ्यांकडे राहील. शिक्षकाला जे शिकवायचं आहे ते व्यवस्थितरित्या शिकवता येणार नाही. ओके देअर शुड बी लिटिल बिट मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर शुड बी टू टीचर ऑफ स्टुडंट विच. आता तर सांगा म्हणजे आता मी वर्गात आहो तर तुम्ही मी दोघं जर सारखेच झालो तर काही फरक राहील का वर्गात काही वर्गाची काही व्हॅल्यू राहील का नाही. सीधी गोष्ट सांगायची आहे कधी पण शिक्षकाची व्हॅल्यू वर्गात जास्त राहिली पाहिजे विद्यार्थ्यांच्या तुलनेत. तुम्ही म्हणाल नाही जर विद्यार्थी नाही तर शिक्षक नाही. अरे बाळांनो तुम्ही आज जे काही आहात जे तुमच्या शिक्षकामुळे तुम्हाला पहिल्या वर्गात नर्सरीपासून KG1 किंवा जे KG1 KG2 नाही शिकले सेकंड क्लास फर्स्ट क्लास तेव्हापासून एका शिक्षकानंच तुम्हाला नॉलेज देऊन डिसिप्लिनमध्ये ठेवून तुम्हाला या लेवलला आणलेलं आहे. ओके तुम्ही म्हणाल नाही सर आम्ही आमच्या स्वतःमुळे झालो. स्वतः काही होत नसते. गाडीमध्ये किती BMW असो की ऑडी असो विदाऊट पेट्रोलची चालत नसते. ओके पेट्रोल स्वतः जळते गाडी चालली पाहिजे म्हणून. आता एवढं समजलं ना. शिक्षकाचं काम समजलं ना. हां सो डायरेक्टली गिव्ह मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर टू टीचर फॉर कंट्रोल. तर टीचरला जास्त कम्युनिटी पॉवर असेल तर वर्ग चांगला आहे ते वर्ग चांगला कंट्रोल करणार झालाच. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लिंग्विस्टिक स्किल. ओके स्पीकिंग थिंकिंग रीडिंग रायटिंग. तर लिंग्विस्टिक म्हणजे काय एक प्रकारचं भाषेचं तुम्हाला मी लिंग्विस्टिक टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पण सांगितलं होतं एक प्रकारचं भाषेचं ज्ञान असणं. MS सेट मे 2016. स्पीकिंग मध्ये बोलणार झालो. थिंकिंग मध्ये काय येईल थिंकिंग मध्ये आपण बोलतो का थिंकिंग मध्ये आपण व्हिज्युअल इमेज किंवा काहीतरी इमेज क्रिएट करतो आपल्या दिमागामध्ये. इमेज क्रिएट करतो की रस्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था फिर असं काहीतरी तुम्ही प्रत्येकाची काहीतरी अननेसेसरी इमॅजिनिंग पॉवर प्रत्येकाजवळ असते. तिथे स्वतःला इतकं भारी इमॅजिन करतात की खरं कास म्हटलं तर त्या इमॅजिनेशन सोबत ओरिजिनल रियालिटी सोबत त्या दोघांचा दूरपर्यंत काहीही संबंध नसतो. त्याच्यामुळे डोंट थिंक अननेसेसरी इमॅजिनेशन बिकॉज इमॅजिन बट काय इमॅजिन केलं पाहिजे की जे वस्तू खरंच फॅक्ट आहे त्या वस्तूचं काहीतरी फॅक्ट आहे आपल्या रियालिटी सोबत आपल्या लाईफ सोबत. काही तितके भारी इमॅजिनरी पॉवर असते काही मुलांजवळ असं इमॅजिन करतात की बस. रीडिंग मध्ये ओके आपण भाषा बोलणार झालो. रायटिंग भाषेत लिहितो. त्यामुळे थिंकिंग इज द नॉट लिंग्विस्टिक स्किल. ओके थिंकिंग नाही आहे स्पीकिंग आहे स्पीकिंग आहे रीडिंग आहे आणि रायटिंग आहे. वॉट इट थोडी एनर्जी कमी आहे आज कारण की थोडी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे. ओके ओके सो कोणतं आता गॉट इट ना आहे ना. थोडा प्रॉब्लेम आता नेटवर्क मागे म्हणून लेट चालू झाला. ओके काय म्हणते इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन मीडिया द एंटिटीज रिप्रेझेंटेड बाय ॲब्रिव्हिएशन्स PCI CB FC NBA ASCI आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. यांना काय म्हणायचं मीडिया रेग्युलेटरी बॉडीज. जसं की तुम्हाला लिहून घ्या PCI प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया.
करेक्ट ना, प्रेस काउंसिल ऑफ इंडिया, करेक्ट. CBFC, सेंट्रल बोर्ड, CBFC ना, ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. ओके, ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. ओके. NBAचं लिहून घ्या, न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशन, आणि ASCI ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया. आता हे मी एवढे फुल फॉर्म लक्षात ठेवणार नाही, कारण की माझा सब्जेक्ट लाईव्ह हे नाही आहे, पार्ट 1 नाही आहे, माझा सब्जेक्ट फिजिक्स आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न, विच सॉरी व्हॉट इज द प्रसार भारती. MSc एप्रिल 2017 चा प्रश्न आहे. व्हॉट इज द प्रसार भारती काय असेल सांगा. अ प्रायव्हेट कंपनी ओनिंग अ TV चॅनल, a telecom company owning a large mobile network, an advertising and public relation wing of the central government, an autonomous body for public radio and TV broadcasting. करा, ट्राय करा. काय आहे प्रसार भारती, काय आहे. एक प्रायव्हेट कंपनी आहे का टीव्ही चॅनलची, किंवा टेलिकॉम कंपनी आहे का, की ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन विंग ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, किंवा अन ऑटोनॉमिक बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड TV ब्रॉडकास्टिंग. काय आहे प्रसार भारती. एक ऑटोनॉमस बॉडी आहे, एक पब्लिक रेडिओ आणि TV ब्रॉडकास्टिंगसाठी. ओके, लक्षात ठेवा आहे, पब्लिक रेडिओ आणि TV दोन्ही. ओके, फक्त ओनिंग TV चॅनल विकत घेणारी नाही आहे ते. अँड ऑटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड TV ब्रॉडकास्टिंग, जे की 1997 ला चालू झाली. ओके, 1997 ला. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट इन द कॉन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन 17 ला प्रश्न आलेला आहे. ओके, 2017 ला. Non-verbal communication predates the verbal communication. Non-verbal messages are culture and context independent. Non-verbal clues may complement as well as contradict verbal messages. Non-verbal capacities are more innate in us than verbal communication. Than in verbal. Okay. So try it. थोडं किचकट आहे, लक्ष द्यायला. प्रश्न वाचून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट स्टेटमेंट म्हणते इन कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे ते करेक्ट नाही आहे. नॉन वर्बल कम्युनिकेशन प्रिडेट्स वर्बल कम्युनिकेशन, बरोबर आहे. कारण की एखाद्या वेळेस आपल्या भाषेद्वारे जे आपले आपण जे इशारानं किंवा काही बॉडी लँग्वेज किंवा फेशियल लँग्वेजनं बोलतो, ते एक प्रकारचं आपलं वर्बल कम्युनिकेशन आहे, ते पण सांगून देऊ शकते. नॉन वर्बल मेसेजेस आर कल्चर, कॉन्टेक्स्ट अँड इंडिपेंडंट. करेक्ट. जर तुम्ही नॉन वर्बल मेसेज जात असाल, आर कल्चर अँड कॉन्टेक्ट इंडिपेंडंट आहे म्हणते ते. कारण की कोणत्या राज्यात जर तुम्ही एका इशाऱ्यानं जर बोलण्याचा प्रयत्न केला, तिकडं त्याचा समज दुसराच होऊ शकतो, आणि त्याचा समज एखाद्या महाराष्ट्र राज्यात दुसरा होईल, तर त्याचा त्याच गोष्टीचा म्हणजे समजून घ्यायची पद्धत चुकू शकते. म्हणजे प्रत्येक राज्यात एखाद्या गोष्टीचा अर्थ वेगवेगळा राहू शकतो. तसंच काही आपण इशारे करतो, त्याचा अर्थ आपल्या इकडं वेगळा राहू शकतो, दुसऱ्या राज्यात वेगळा राहू शकतो. वॉट इट. Non-verbal clues may complement as well as contradictive verbal messages. तर हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर सी इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट नाही आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. नॉन वर्बल कॅपॅसिटीज आर मोर इनिटेड अस दॅन वर्बल. हे काय म्हणते, मे कॉम्प्लिमेंट ॲज वेल ॲज कॉन्ट्राडिक्ट वर्बल मेसेजेस. सो ऑप्शन नंबर सी इज रॉंग. द categorization of a human communication into intrapersonal, interpersonal, group and mass communication is mainly based on the criteria of technical medium involving communication, nature of messages exchange in communication, number of participants involved in communication, effectiveness of communication. तर हा प्रश्न 2015 ला विचारला होता. फक्त थोडं टेक्निक थोडी वेगळी होती. तुम्हाला दाखवू शकतो मी हे प्रश्न आता बघितला 5 मिनिटं अगोदर. तर काय राहील, नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स. ओके, नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन्व्हॉल्विंग कम्युनिकेशन, नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन्व्हॉल्विंग कम्युनिकेशन. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. टीचिंग इन अ क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन, इव्हॅल्युएटिंग आन्सर शीट्स, नॉन वर्बल कम्युनिकेशन, टीचिंग विथ पॉवर पॉइंट. क्वेश्चन नंबर 18 ना. करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. क्वेश्चन थोडं ऑप्शन पाहू द्यायचं, चुकलं कुठेतरी लिहिताना, टाईप करताना. टीचिंग विथ पॉवर पॉइंट,
is mass communication. Okay, the mass communication त्यांनी काय विचारलं, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर ऑफ फॉलोइंग. करेक्ट पेअर विचारलेला आहे. त्याला टीचिंग इन क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन बरोबर आहे. आता वर्गात शिकवत आहोत, एक प्रकारचा ग्रुपच आहे ना. तुम्ही 15-20 जण, मी एक ग्रुप तयार झाला, एक ग्रुप कम्युनिकेशन होत आहे इथं. ओके, जर फक्त दोघं जण असते, एक विद्यार्थी मी, तर मग ते इंटर कम्युनिकेशन झालं. तर मी एकटा असतं इंटर झालं असतं. त्याच्यामुळे दिस इज राईट. बी ऑप्शन बघू. इव्हॅल्युएटिंग आन्सर शीट नॉन वर्बल कम्युनिकेशन नाही. टीचिंग विथ पॉवर पॉईंट मास कम्युनिकेशन नाही. सो आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए, कारण टीचिंग इन क्लासरूम इज अ ग्रुप कम्युनिकेशन. ओके, जेव्हा आपण आन्सर शीट चेक करतो तर आम्ही इशाऱ्याद्वारे विद्यार्थ्यांना सांगतो का की तुला मार्क किती भेटणार आहे, की तू पास आहे की फेल आहे, हे शिक्षक सांगत नाही. ओके, त्याच्यामुळे ते राहणारच नाही. द पर्स्पेक्टिव्ह दॅट कम्युनिकेशन इज इसेन्शियली अ मीटिंग मेकिंग प्रोसेस logically implies that sender is more important, medium is more important, transmission is more important, decoding is more important. Okay, MS एप्रिल 2017 प्रश्न आहे. जेव्हा कम्युनिकेशन मध्ये पर्स्पेक्टिव्ह दॅट कम्युनिकेशन इज इसेन्शियली मिनिंग मेकिंग प्रोसेस, जे कम्युनिकेशन आहे, ओके, काय म्हणते, इज इसेन्शियली मिनिंग मेकिंग प्रोसेस. ते कम्युनिकेशनचा काहीतरी अर्थ आला पाहिजे. आता कसं मी सांगतो तुम्हाला, एक सक्सेसफुल कम्युनिकेशन कशाला म्हणतात. सक्सेसफुल कम्युनिकेशन जेव्हा मी बोलत आहो किंवा मी काहीतरी एक मेसेज पाठवत आहो पुढच्या व्यक्तीसाठी, तर त्या पुढच्या व्यक्तीला त्या मेसेजचा मिनिंग अर्थ समजला पाहिजे. मी त्याला मेसेज पाठवला, त्या मेसेजचा अर्थ जर पुढच्या व्यक्तीला समजतच नसेल तर ते कम्युनिकेशन फेल झालं तिथं. कारण की माझं म्हणणं काय आहे, मला सांगायचं काय आहे, हे जर पुढच्या माणसाला समजतच नसेल तर चुकीचं, म्हणजे ते कम्युनिकेशन फेल झालं. जरी मी मेसेज पाठवला आणि त्यानं वाचला, इट्स नॉट कम्युनिकेशन सक्सेसफुल. कम्युनिकेशन सक्सेसफुल केव्हा होते, केव्हा पुढच्या माणसाला पाठवलेला मेसेज वाचून समजते, त्या डोक्यात जाते, तेव्हा कम्युनिकेशन सक्सेसफुल होते. इथं सेंडर इज मोर इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट, पण हे 4 ऑप्शनला आपल्याला कम्पेअर करून करेक्ट ऑप्शन सापडायचा आहे. मीडियम इज मोर इम्पॉर्टंट, ट्रान्समिशन इज मोर इम्पॉर्टंट, डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. एखादा मेसेज मी पुढच्या माणसाला पाठवला, त्याला ते मेसेज डिकोड करता आला पाहिजे. जर तो डिकोड, त्या माणसाला ते मेसेज जर डिकोड करता आला तरच तो मेसेज पुढच्या व्यक्तीला समजेल, नाहीतर ते समजणारच नाही पुढच्या व्यक्तीला की मेसेज काय पाठवला होता. ओके, सो डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. सेंडर आहे, मान्य आहे, सेंडरचा मेसेज पाठवला जर पुढच्या व्यक्तीला समजतच नसेल तर त्याचा फायदा काय राहणार आहे. मीडियम इज मोर इम्पॉर्टंट, बरोबर. ट्रान्समिशन इज मोर इम्पॉर्टंट, बरोबर. पण ॲज कम्पेअर टू ऑल अदर ऑप्शन, ऑप्शन नंबर डी इज व्हेरी फिटेड हिअर. Which of the following is the correct full form of CBFC in the context of Indian film? Central Board of Film Certification, Censor Board of Film Content, Central Board of Film Censorship, Central Board of Film Classification. काय असेल, काय असेल? Central Board of Film Certification. Got it? Central Board of Film Certification. In the context of journalism, what is meant by page 3 news? आता page 3 news म्हणजे काय असते? जर्नलिझम मधला एक पॉईंट आहे, पेज 3 न्यूज काहीतरी असते, ते तुम्हाला सांगेल. MSc जानेवारी 2018 प्रश्न आहे. हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स, सोसायटी एसेट्रा पब्लिश ऑन पेज नंबर 3 ऑफ अ न्यूजपेपर. सॉफ्ट स्टोरी अँड सोशल अँड पर्सनल लाईफ ऑफ सेलिब्रिटीज अँड स्टार्स. न्यूज अबाउट रेप, मर्डर अँड अदर क्राईम पब्लिश ऑन पेज नंबर 3 ऑन न्यूजपेपर. इन्व्हेस्टिगेटिव्ह अँड अनालिटिकल न्यूज अबाउट द करप्शन पब्लिश ऑन द पेज नंबर 3 ऑफ न्यूजपेपर. आता पेज 3 न्यूज काय असते, जे की वेगवेगळे स्टार असतात, सेलिब्रिटीज असतात, ते स्वतःला स्टार म्हणतात, आपण तर म्हणत नाही, म्हणणारे म्हणत असतील त्यांना स्टार. त्यांच्या मागे काही चमचे असतात, नेहमी तुम्ही बघत असाल, ते त्यांनीच पैसे दिलेले चमचे असतात बरं. जे हिरो लोक आहे किंवा ते आजकालच्या नवीन नवीन टिकटॉक किंवा वर फेमस झालेले स्टार असतात, स्टार नाही, जे काही ओके असतात, पापा की परी किंवा न्यू बॉलिवूडमध्ये डेब्यूट झालेले, काय म्हणते त्यांना, त्यांचे आई, कोणते स्टार म्हणतात त्यांना, म्हणतात ना बरेच जण, त्यांचे आई वडील पण त्या पिक्चरमध्ये, म्हणजे बॉलिवूडमध्ये काय जुन्या काळात काहीतरी हिरो असतात, मग त्यांचेच मुलं मुली पण हिरोईन बनून जातात, विदाउट डुईंग एनी एफर्ट्स, विदाउट स्ट्रगलिंग एनिथिंग, डायरेक्टली दे गॉट अ वेल
आमचे सक्सेसफुल प्लॅटफॉर्म. ओके, त्यांच्या झोळीमध्ये असं म्हणजे त्यांना भेटून जातो. हातात असा प्लॅटफॉर्म ठेवलेलं असतं की ये बाळा तू फक्त फिल्म साईन कर आणि पिक्चर चालू कर. तर सांगायचं काय आहे की पेज 3 न्यूज म्हणजे काय, तर त्यांनी ठेवलेले काही माणसं असतात की ती कुठेही जातात, सर सर वन फोटो, मॅडम मॅडम वन फोटो, मॅडम पोज, मॅडम वन ऑटोग्राफ, मॅडम वन सेल्फी, मॅम 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 असे करणारे काही चमचे असतात त्यांच्या मागे फिरणारे. मग ते चमचे काय करतात, चमच्यांना पण पैसे तेच देतील, तेच मॅडम देते जिचा किती फोटो काढणार आहे, व्हिडिओ काढणार आहे. आणि ते मग न्यूज चॅनलवर कुठं किंवा इंस्टाग्रामवर झालं की काही चॅनल असतात किंवा यूट्यूब चॅनल असतात तिथे ते पोहोचवतात. आता ते हे यांनी न्यूजबद्दल दिलेलं आहे, पण तेच प्लॅटफॉर्म आपण आता इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर पण तयार केलेलं आहे. लोकांनी सांगतात एखाद्या हिरोईनचं नाव घेऊन स्पॉटेड हिअर, मॅडम का फेवरेट वडापाव, मॅडम का फेवरेट हॉटेल. ओके, सो इट इज सॉफ्ट स्टोरीज, सोशल अँड पर्सनल लाईव्ह ऑफ सेलिब्रिटीज. ओके, जर खरंच जर ते डिझर्विंग स्टार असतील तर काय वाटत नाही, पण जे आजकाल फालतू कोणालाही बस त्याचे आई वडील एक काळातले हिरो होते म्हणून त्यांना पण हिरो बनवायले. In the context of computer generated typed text, identify the odd non-verbal clue from the following. Okay, from the following. 2018 प्रश्न आहे, 2018 जानेवारी 2018. बोल्ड, इमोटिकॉन, इटली, अंडरलाईन. हे एक फुल फॉर्म होतो काहीतरी, इमोशन आयकॉन. ओके, इमोशन आयकॉन याला क्रिएट करून इमोटिकॉन केलेला आहे, ज्याची की त्याला आपण, हो करेक्ट आहे ना, इमोशन आयकॉन, ज्याला की आपण फेशियल एक्सप्रेशन. ओके, तर काय म्हणते, कॉम्प्युटर जनरेटेड टाईप टेक्स्ट म्हणते आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्ल्यू. आता नॉन वर्बल आता म्हणजे सांगितलं, नॉन वर्बल म्हणजे काय, बॉडी लँग्वेज, फेशियल लँग्वेज. आणि इमोटिकॉन म्हणजे इमोशन आयकॉनचा फुल मिनिंग काय होतो, फेशियल एक्सप्रेशन. फेशियल एक्सप्रेशन कशात आलं, नॉन वर्बल आलेलं आहे. हां, तर आणि त्यांनी काय आयडेंटिफाय द नॉन वर्बल विचारलेलं आहे ना, ऑड नॉन वर्बल. सो इमोटिकॉन, दॅट इज इमोटिकॉन नाही, इमोशी काय माहिती मला. ओके, इमोटिकॉन, फक्त कोणाला पाहून म्हणू नका, उगं मार खायची कामं करू नका. ओके, म्हणता इमोटिकॉन. ओके, हां, सो फेशियल एक्सप्रेशन. So from the perspective of the advertiser, what is the ultimate criteria of success of advertisement as the communication? The ad is remembered by a large general public. The ad is accepted and internalized by the target group. The ad is aesthetically liked by the large general public. The ad is discussed by the target group. आता एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सीधा प्रश्नावरून असं विचारलं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट सक्सेसफुल झाली हे केव्हा आपण म्हणू शकतो. तर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, समजा एका जिमची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ओके, हे सक्सेसफुल केव्हा होईल, जेव्हा लार्ज नंबर ऑफ पब्लिक किंवा पीपलपर्यंत पोहोचेल तेव्हा का नाही. लार्ज नंबर म्हणसाल तर ती जर सर्व फक्त लहान मुलांपाशी जर ती ॲडव्हर्टाइजमेंट पोहोचली, जवळपास 10 लाख लहान मुलांपाशी जर ती ॲडव्हर्टाइजमेंट पोहोचली, ओके 10 लाख, किती 10 लाख 15 लाख, तर काय फायदा होणार आहे. पहिलीतले दुसरीतले लहान लहान बाळं, लहान लहान लेकरं जिमला जाणार आहेत का, नाही. ते जिम किंवा एक हॉटेल किंवा एक रेस्टॉरंट किंवा ब्युटी पार्लर, आता मुलींचं ब्युटी पार्लर आहे, एक न्यू ब्युटी पार्लर ओपन केलं आणि त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट करत आहे, त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट मॅक्झिमम मुलांपाशी झालं, त्याचा काय फायदा होणार आहे. जे ॲडव्हर्टाइजमेंट करणारी जी मुलगी आहे, जिनं की ब्युटी पार्लर उघडलेला आहे, ओके, ते ब्युटी पार्लर काय म्हणतात ना तुम्ही त्याला, हां, तर ब्युटी पार्लर, त्याचा मेन ॲडव्हर्टाइजमेंट करताना त्यांनी दिमागात काय ठेवलं पाहिजे की मला फक्त या 18 ते 30 एज ग्रुपच्या मुलीला मला टार्गेट करायचं आहे, त्यांच्याजवळ माझी ॲडव्हर्टाइजमेंट जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे, त्यांना समजली पाहिजे, त्यांनी ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. जर ते मुलांपाशी जर ते ॲडव्हर्टाइजमेंट येत असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट करणारीचा काही फायदा राहणार नाही. तसा जिममध्ये ज्याने जिमची ॲडव्हर्टाइजमेंट करत आहे त्याला टार्गेट काय असलं पाहिजे की बा 16 किंवा 17-18 ते 30पर्यंत जे एज ग्रुपची मुलं आहे त्यांना मला जास्त टार्गेट करायचं आहे. मला कॉलेज लेवलचे ग्रॅज्युएटेड मुलं, डिग्रीची मुलं, यांना मला जास्त टार्गेट करायचं आहे. ओके, सो ॲडव्हर्टाइजमेंट काय असली पाहिजे, एक टार्गेट असली पाहिजे, कधी पण टार्गेटेड असली पाहिजे, एक टार्गेट ग्रुपवर असली पाहिजे. त्याच्यामुळे इथं हे बघा, इथं लिहून आहे
काय टार्गेट ग्रुप. ओके, so the ad is accepted and internalized by the target group, so this option is right. हे वर्ष ऑप्शन वाचूनही काही अर्थ राहणार नाही, कारण की तुम्हाला मी मराठीतून त्याचा अर्थ सांगून दिलेला आहे की जास्त लोकांपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट पोहोचणं म्हणजे हे ऍडव्हर्टाइजमेंट सक्सेसफुल होणं नसते. ओके, ते ऍडव्हर्टाइजमेंटची खरंच, आता एखादी UPSCचे काही नोट्स आहे, त्या नोट्सचा फायदा कोणाला होणार आहे की जे UPSCचं प्रिपरेशन करत आहे. जो मुलगा नेटसेटचं प्रिपरेशन करत आहे त्याला त्या नोट्सचा काय फायदा होणार आहे. टार्गेटेड पीपल किंवा टार्गेटेड ग्रुप प्रशी ती गोष्ट पोहोचली पाहिजे. ओके, a teacher who is considered knowledge as existing primarily in the student's ability to interpret generally tend to emphasize more on 2018 प्रश्न आहे. Powerful lecturing, transmitting information, presentation and discussion and negotiation. आता समजा एक टीचर हु कन्सिडर्ड नॉलेज ॲज एक्झिस्टिंग प्रायमरीली इन द स्टुडंट्स ॲबिलिटी टू इंटरप्रेट जनरली टेन्स टू इम्पसाइज मोर. क्वेश्चन नंबर 24 याचा ऑप्शन राहील A, B, C आणि D 4. तर ह्याच्यात म्हणणं काय आहे टीचरचं, नॉलेज ॲज एक्झिस्टिंग प्रायमरीली इन द स्टुडंट्स ॲबिलिटी. एक म्हणू शकता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक समजल्यावर त्याचं नॉलेज त्यांच्या दिमागात जास्तीत जास्त राहिलं पाहिजे, जेणेकरून जर दुसरा जरी टॉपिक जे शिकत असेल त्यांना जुन्या टॉपिकबद्दलचं नॉलेज त्यांच्या दिमागात राहिलं पाहिजे, क्लिअरफुल म्हणजे एकदम विदाऊट एनी डाऊट्स, एक परफेक्टली मॅनरनं त्यांच्या दिमागात त्यांना लक्षात राहिलं पाहिजे. ते कसं होईल, पॉवरफुल लेक्चरिंग न होईल का, की ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन न होईल, की प्रेझेंटेशन न होईल, की डिस्कशन आणि निगोशिएशन न होईल. ज्यावेळेस एखादा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत डिस्कशन करतो त्या मुद्द्यावर, तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर होतील. आणि एकदा डाऊट क्लिअर झाले 100% त्यांना ते पॉईंट चांगल्या याने लक्षात राहील. म्हणजे डिस्कशन अँड निगोशिएशन दोन्ही पॉईंट आले याच्यात, डिस्कशन अँड निगोशिएशन. डेनिस McCoyle defines communications as a process which increase the commonality but also requires. इथं काय होते, मी स्क्रीन एकदम जवळून पाहतो ना, त्याच्यामुळे ते वर्ड मला वाटतं की हे सगळं एकच वर्ड आहे म्हणून. ओके, तुम्ही दुरून बघता तर तुम्हाला फक्त इतका ग्रुप दिसतो, आम्हाला ते मधातला गॅप दिसत नाही जवळून बघितल्यामुळे, म्हणून कधी कधी वाचण्यासाठी प्रॉब्लेम येते आणि तुम्हाला असं वाटेल अरे ओके, तसं विचार करू नका. Communication as a process which increases commonality but also requires elements of commonality for it to occur at all. Which of the following cannot be logical, reasonable in inference of this definition? MSc जानेवारी 2018 प्रश्न आहे. कॅनॉट बी म्हणते, कॅनॉट बी लॉजिकल रिजनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. डेनिस McCoyle ने डेफिनेशन दिली कम्युनिकेशनची, अ प्रोसेस विच इन्क्रीज द कॉमनॅलिटी बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट ऑफ कॉमनॅलिटी फॉर इट ऑकर ॲट ऑल. विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी लॉजिकल रिजनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. म्हणजे एक लॉजिकल रिजनेबल इन्फरन्स या डेफिनेशनचं नाही आहे. ऑप्शनपैकी कोणता आहे? तुम्ही डेफिनेशन समजून घ्या, तुम्हाला समजायची असेल तर, पण डेफिनेशन समजून घ्यायची काही गरज नाही, आपल्याला फक्त ऑप्शन बघायचं आहे पहिले. Communication depends on culture located at various level. Sender is more important for the process of communication. Communication introduces a change in sender and receiver. Communication creates a shared symbolic environment. So sender is more important for the process of communication. इथे कुठं दिसते का या डेफिनेशन मधून? Communication as a process which increases the commonality but also requires element of commonality. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. हे तेवढं काय लॉजिकली इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, लॉजिकल रिजनेबल इन्फरन्स ऑफ डिसिपेशन नाही आहे. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, ऑप्शन नंबर बी इज युअर ऑप्शन, करेक्ट ऑप्शन, बट सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन हे नाही आहे. हे करेक्ट आहे. कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड वेरियस लेवल. आता वेगवेगळ्या कल्चर मध्ये कम्युनिकेशनची भाषा वेगळी राहते, हां, पद्धत वेगळी असते बोलण्याची. तुम्ही तिकडं जा तेलंगणामध्ये काय म्हणतात, अन्नम टिन्नवा जेवले का, चेपंडी बोला, अजून काय अन्नम टिन्नवा, एम चिस्तिनो, असे म्हणजे वेगवेगळे शब्द असतात. अजून महाराष्ट्रात आपण काय म्हणतो, जेवण करा म्हणतो, किंवा जेवण केलं का. हिंदीमध्ये खाना खाया का, कहा जा रहे हो, असे वेगवेगळे प्रत्येक भाषेत बोलायची हे आहे. पण हिंदी वगैरे हे भाषा झाल्यात, कल्चरनुसार पण वेगवेगळ्या, तुम्ही जा वेगवेगळ्या कल्चरमध्ये तुम्हाला समजून जाईल की भाषेमध्ये किती
सारख्याच भाषा तुम्ही महाराष्ट्राच्या म्हणजे सगळं तुम्ही महाराष्ट्रात फिरा, तुम्हाला विदर्भाची भाषा, मराठवाड्याची भाषा, प्रत्येक थोडा थोडा सेंटरला जासाल तर तुम्हाला भाषेमध्ये थोडं तरी एक चेंज भेटून जाईल, थोडं हलकं चेंज भेटून जाईल. ओके. अकॉर्डिंग टू द डॉक्टर देवाल, कम्युनिकेशन मीन्स, MSET जून 2019चा प्रश्न आहे. शेअरिंग ऑफ आयडियाज, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्सेस, परसेप्शन्स, शेअरिंग ऑफ इमोशन्स. याचं म्हणणं काय? अकॉर्डिंग टू डॉक्टर देवाल, कम्युनिकेशन मीन्स परसेप्शन्स. ओके, परसेप्शन लक्षात ठेवा, परसेप्शन. To select media to teach a lesson to a class, teachers should consider objective of the lesson, age group, student, knowledge about the media to be used, and MSET जून 2019चा प्रश्न आहे. टीचिंग मेथड, टीचिंग एड, मास मीडिया इव्हॅल्युएशन सिस्टम. काय म्हणते? टू सिलेक्ट मीडिया टू टीच अ लेसन टू क्लास, टीचर शुड कन्सिडर. क्लासला काहीतरी शिकवायचं आहे, एक लेसन शिकवायचं आहे मीडियाद्वारे. टीचर शुड कन्सिडर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेसन. टीचरनं काय कन्सिडर केलं पाहिजे? लेसनचे ऑब्जेक्टिव्ह, विद्यार्थ्यांचं एज ग्रुप, नॉलेज अबाउट द मीडिया टू बी यूज, जे की मीडियाचे नॉलेज यूज करणार ते, आणि टीचिंग मेथड, टीचिंग एड्स, मास मीडिया की इव्हॅल्युएशन सिस्टीम. नक्की त्याचा डायरेक्ट इव्हॅल्युएशन सिस्टीम येईल, कारण की शिकवलेल्या गोष्टी आल्या की नाही, म्हणजे दिमागात बसल्या की नाही, त्या येत नाही आवाज. हॅलो, बघा आता चेक करा. हॅलो, जे की ज्या इफेक्टिव्हनेसनं जे नॉलेज तिथं पोहोचत आहे ते पोहोचत आहे की नाही. हां, इफेक्टिव्हनेस ऑफ दॅट नॉलेज, ट्रान्सफरिंग नॉलेज. अजून स्पेसिफाईड गोल अँड प्रिन्सिपल. ओके, गोल, जे प्रिन्सिपल आहे त्यांचे, हां, जे त्यांनी ठरवलं होतं की मला या टॉपिकवरचं हे नॉलेज मला प्रोव्हाइड करायचं होतं, ते इव्हॅल्युएट करेल की पोचलं की नाही, हे पोचेल की नाही या इन्फॉर्मेशनद्वारे किंवा या कन्सेप्टद्वारे, हे सर्व काही चेक करूनच त्याला दिलं जाईल. ओके. पण टीचिंग मेथड तर ऑलरेडी ठरलेली आहे, टीचिंग एड पण ठरलेला आहे, मास मीडिया, सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्याच आहे. तर आवश्यक आहे इव्हॅल्युएशन सिस्टीम, त्यांना इव्हॅल्युएट करावं लागेल की जे काही आम्हाला या क्लासमधून द्यायचं आहे, हे गोष्टी या प्रकारे बरोबर या पॉईंटनीच पोचल्या पाहिजे. हां, ओके. लास्ट 3 प्रश्न. हां, ट्रॅफिक सिग्नल्स आर एक्झाम्पल ऑफ डॅश कम्युनिकेशन, मास, वर्बल किंवा नॉन वर्बल किंवा वन टू मेनी. MSET जून 2019चा प्रश्न आहे. तर ट्रॅफिक सिग्नलमध्ये एक तर जे आपले ट्रॅफिक पोलीसमॅन असतात ते काय करतात, एक तर हात दाखवतात आपल्याला, जा, थांबा, असे हात दाखवतात, किंवा तिथे ट्रॅफिक सिग्नल असतात, लाईट राहते, ग्रीन लाईट, रेड लाईट, ओके, एखाद्या येलो लाईट, असे काही लाईट असतात. ते काय करतात, वर्बल म्हणजे बोलून दाखवतात का ओरल और रिटर्न लँग्वेजमध्ये नाही, ते काहीतरी एक्सप्रेशन करतात पोलीसवाले असे. हां, बॉडी लँग्वेज करतात, बॉडी लँग्वेजद्वारे दाखवतात थांबा थांबा म्हणून. डायरेक्टली इट इज नॉन वर्बल. ओके, इट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. ट्रॅफिक सिग्नल्स आर नॉन वर्बल कम्युनिकेशन. जर पोलीसवाले मग एवढे जणांना म्हणणार आहे का माईक लावून, ओ थांबा थांबा थांबा, म्हणू शकत नाही. इट्स अबाव द कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बॉडी. ओके, तेवढं म्हणजे माणसाची हालत काय होईल, कारण की पहिले ते पोलीस आहे ते ऑल डे त्यांची ड्युटी असतात, त्यात जर त्यांना असं करत सगळं आपलाच गळा बसून जातो, आपण 2 घंटे बोललो तर दिवसभर ओरडणं अशक्य आहे. Customers coming to mall and sharing some common interest and age group based activities are steadily increasing. This is the example of dash grouping. याचा एक ओपन, सेकंड क्लोज, थर्ड पियर टू पियर, आणि लास्ट आहे काय हिरॅरिकल. ओके. आता ओपन मध्ये काय असते, ओपन ग्रुपमध्ये कोणी पण ऍड होऊ शकते. ओके, कोणी पण एक व्यक्ती बाहेरून आला तो ऍड होऊ शकतो. क्लोज मध्ये कोणी ऍड होणार नाही. ओके, ग्रुप झाला तयार, विषय संपला. पियर टू पियर मध्ये काय असतात, सेम एज ग्रुप, ओके, सेम सोशल, एक सोशल लेवल त्यांचे असतात ना ते, किंवा सेम आयडिया त्यांची, सेम आयडियाज. अजून तुम्ही हे म्हणू शकता की त्यांचा एक सेम पर्पज, एखादा सेम पर्पज. सेम एज ग्रुप म्हणजे थोडं एखाद्या वर्षाचा फरक राहू शकतो, पण जास्त नाही. ओके,
आणि ही हिरारिकल म्हणजे काय ते तुम्ही सोडूनच द्या. त्याच्या तुमच्या दिमागात म्हणजे काही आवश्यकच नाही. या ऑप्शनसाठी पण हे आवश्यक नाही खरं का म्हणतात. ओके, तर हा पॉईंट राहू द्या. तुम्ही ओपन क्लोज आणि पिअर टू पिअर बघून घ्या. तर काय राहील, कस्टमर कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमनली इंटरेस्ट and group based activities are steadily increasing. This is the example of steadily increasing. Okay, लक्षात ठेवा, steadily increasing मध्ये आहे मध्ये. ती ऍक्टिव्हिटी इन्क्रीज केव्हा होईल, जेव्हा तिथे मॅक्झिमम लोक त्यात सहभाग होतील. क्लोज मध्ये तर होणार नाही. पिअर टू पिअर मध्ये होईल, पण त्यांचं एक एज ग्रुप सारखं असलं पाहिजे, त्यांचा इंटरेस्ट सेम असला पाहिजे, त्यांचा पर्पज सेम असला पाहिजे. एवढ्या गोष्टी एका मॉलमध्ये नशिबानंच सापडतील की सर्व गोष्टी सेम आहे. तर त्यामुळे मग ते म्हणेल हां, तर हे काय याच्यात काय येईल, डायरेक्टली ओपन ग्रुपमध्ये येईल. ओके, ओपन ओपन ग्रुप, कस्टमर कमिंग to mall and sharing some common interest and group based activities are steadily increasing. This is the example of open group. Got it? ओपन ग्रुपमध्ये काय राहील, कोणी पण ऍड होऊ शकते. त्याच्यामुळे लहान मोठे सर्व ऍड होतील. मग ते ऍक्टिव्हिटी नक्कीच करतील आणि वाढत जाईल. ओके, आणि लास्ट, समटाइम मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर हेटेरोजेनस इन लार्ज नंबर, इलिटरेट, क्रिटिकल. तर आता प्रत्येकाची आणि एक इंडिव्हिज्युअल अंडरस्टँडिंग वेगळी असते. प्रत्येकाची काय असते, इंडिव्हिज्युअल अंडरस्टँडिंग आर डिफरंट. आता कोणी काय म्हणते, 2000 कधी, हां 19ला आपण वर्ल्ड कप हारलो. तर बरे अर्धे जण काय म्हणतात की धोनीमुळे हारलो. ओके, आणि अर्धे जण काय म्हणतात की बाकीचे प्लेयर खराब खेळले म्हणून हारलो. वाट प्रत्येकाचं पर्सनल इंडिव्हिज्युअल मत आहे त्या बाबतीत. पण जे जण असं म्हणतात की नाही महेंद्रसिंग धोनीमुळे आपण 2019 वर्ल्ड कप हारलो, त्याला म्हणजे प्रणाम, त्याला साक्षात प्रमाण. प्रमाण नाही प्रमाण नाही, काय प्रमाणही देऊ नका आणि प्रणामही करू नका. त्या माणसाला 50 मारली तर त्याला म्हणतात की तुझ्यामुळे आम्ही वर्ल्ड कप हारलो. काही काही असतात की त्यांना दिमागाची म्हणजे त्यांची वाढ व्यवस्थित झालेली नसते. ज्या माणसानं आपल्याला चॅम्पियन ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप, टेस्ट रँकिंगमध्ये 1 नंबरला आणलं, ODI रँकिंगमध्ये, T20 रँकिंग सगळ्या एवढं करून दिलं, तुम्ही त्या माणसाला जर ब्लेम करत असाल, ज्या BCCIनं फक्त 2च जर्सी रिटायर्ड केल्या, एक सचिन तेंडुलकर आणि एक महेंद्रसिंग धोनी, तुम्ही जर त्या माणसाला जर नाव ठेवत असाल किंवा त्या माणसाबद्दल चुकीचं बोलत असाल, तर हे तुमचं खरं खास म्हणलं तर तुमची लायकी नाही त्या माणसाबद्दल बोलायची. तरी पण तुम्ही बोलत आहात, हे तर तुमचं एक तुमची लेवल सांगत आहे की तुमची लेवल काय आहे, तुम्ही किती पडलेले आहात. ओके, तर इथे आन्सर काय राहील, हेटेरोजेनस राहील. कारण की इंडिव्हिज्युअल अंडरस्टँडिंग प्रत्येक माणसाची डिफरंट राहील. इंडिव्हिज्युअल अंडरस्टँडिंग डिफरंट राहील. त्यामुळे एखाद्या वेळेस काय म्हणते, समटाईम मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज जे मास मीडिया असते, म्हणजे आपण एखादी न्यूज बघत आहोत, त्याच्यामुळे आपण एक चुकीचा अर्थ समजू शकतो त्या बातमीपासून, आणि आपण नक्कीच आपलं एक चुकीचं मत तयार होऊ शकते आणि आपण मिसलीड होऊ शकतो, एक चुकीच्या धारणेला ऍक्सेप्ट करू शकतो. वाट इट हेटेरोजेनस. बघूया पुढचं नेक्स्ट जे काही आहे, नेक्स्ट लेक्चर राहील आपलं, बघूया कशावर होते. ओके, आय विल ट्राय इट.